जनतेला गॅसवर ठेवणाऱ्या या सरकारनं आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गॅसचे दर कमी केलेले आहेत। आपण एकदा बटन दाबलं की हे सगळेच भाव पुन्हा एकदा गगनाला भिडतील। त्यामुळे अशी खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय। सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरच वंचित आणि आप तसेच समाजवादी पार्टी अशा सर्व देशभक्तांचा समावेश होत असून हुकुमशाहीला काढण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी उभा केली। यावेळी मोदींनी इंडिया या शब्दावर सुद्धा टीका केली, परंतु त्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रदेशात जाता त्यावेळी तुम्ही कोणत्या देशाचं नाव सांगता? यावेळी मात्र मोदींनी यावर बोलण्याचंच बंद केलं। फक्त आश्वासन देणारे हे सरकार असून चाय पे चर्चा याद्वारे विदर्भामध्ये मागच्या निवडणुकीला प्रचंड मोठ्या घोषणा या सरकारनं केल्या, परंतु त्यातली एकही घोषणा आजवर मान्य न करता शेतकऱ्यांना पीक विमा असेल किंवा जनधन योजना, कोणत्याही योजना या सरकारनं सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या नाहीत। फक्त कोरडी आश्वासनं देऊन गॅरंटी आणि स्वतःचीच गॅरंटी करत जनतेचा विश्वासघात करणाऱ्या मोदी सरकारचा अंत जवळ आलाय। परंतु कार्यकर्त्यांनी गाफील न राहता अतिशय सतर्कपणे प्रत्येक गावातील, प्रत्येक प्रभागातील शेवटच्या माणसापर्यंत, गावखेड्यातील वस्तीपर्यंत शिवसेना आणि भाजपा आघाडी पक्षाचे कार्य आणि उमेदवार आणि चिन्ह पोचवा। निश्चितपणे परिवर्तन होणार आहे। या गद्दारांसह मोदी सरकारला आपल्याला हात गाडायचा आहे, परंतु यासाठी सर्वांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही आमिषाला न बळी पडता लोकशाही वाचवण्यासाठी, हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना केलंय।